शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्यता आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली आहे। यादी मागवल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। शेतकरी त्यामुळे कर्जमाफी आणखी लांबणीवर पडू शकते। आपल्याला माहिती आहे की गोष्ट करताना कर्जमाफीची जी रक्कम आहे आपल्याला माहिती आहे की पुरवणी मागण्या आपण जे सादर केले त्यामध्ये ही रक्कम पुरवणी मागण्या ज्यावेळेस मंजूर होत्या आणि मंजूर केल्यानंतर ते राज्यपालांची सही लागते त्याप्रमाणे पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, राज्यपालांची सही होईल आणि त्यात एक आपले कुठली तरी पहिली एक अडचण अशी आली की जे इन्कम टॅक्स जे शेतकरी भरतायत त्याची यादी सरकारने मागितलेली आहे। मला वाटतं नाना पाटील तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही ना? नाना पाटील तुम्ही शेतकरी पण इन्कम टॅक्स भरत नाही ना? भरत नाही नक्की भरत असाल तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, बरोबर आहे ना? राज्यातील बहुप्रतीक्षित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आता अंमलबजावणीच्या टप्प्यात आली आहे। सरकारने बँकांना पात्र शेतकऱ्यांची माहिती तातडीने पडताळून ऑनलाईन अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे। या योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून इंडियन रुपी 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे। यासाठी राज्य सरकारवर सुमारे इंडियन रुपी 36,585 कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। वेळेवर कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभाचीही तरतूद करण्यात आली आहे। सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांकडून लाभार्थी यादीची पडताळणी सुरू आहे। माहिती अंतिम झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीचा लाभ समायोजित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँकेतील कर्ज खाते, आधार लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अद्ययावत ठेवावी। राज्यात मूग बहरासाठी फळपीक विमा योजना जाहीर। राज्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। मूग बहरासाठी फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली असून 10 फळपिकांचा या योजनेत समावेश आहे। संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, डाळिंब, लिंबू, द्राक्ष, सफरचंद, सीताफळ आणि आंबा या पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे। या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जुलै 14 आणि जुलै 31 ठेवण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे। पीएनजी गॅसचे 80,000 घरांवर मीटर, मात्र 10% घरांमध्येच पेटली शेगडी। राज्यात पीएनजी पुरवठ्याचा विस्तार वेगाने होत असून सुमारे 80,000 घरांमध्ये मीटर बसवण्यात आले आहेत। मात्र नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव, गैरसमज आणि इतर कारणांमुळे केवळ 10% घरांमध्येच पीएनजीचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे। पीएनजीमुळे गॅसचा अखंडित पुरवठा, सिलिंडरची गरज नसणे, तसेच स्फोट आणि आगीचा धोका कमी होण्यास मदत होते। नागरिकांनी गैरसमज दूर करून सुरक्षित व सोयीस्कर पीएनजी कनेक्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर, महिलांना मिळणार अधिक अधिकार। पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर करण्यात आले। या विधेयकाचा उद्देश केवळ महिलांच्या नावावर जमीन करणे नसून महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळावी, सरकारी योजनांचा लाभ, कर्ज आणि इतर कृषी सुविधांमध्ये समान संधी मिळावी हा आहे। या निर्णयामुळे राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे। कर्जमुक्ती होईपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज आकारू नका, शासनाचे बँकांना निर्देश। पीककर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत होणारा विलंब लक्षात घेऊन कर्जमुक्ती होईपर्यंत थकीत पीककर्जावर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे राज्य शासनाने बँका आणि सहकारी संस्थांना निर्देश दिले आहेत। यामुळे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यात जुलैसाठी 7.71% घट। केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यात 7.71% कपात केली आहे। मात्र देशांतर्गत बाजारासाठी 22 लाख टनांचा कोटा कायम ठेवण्यात आला असून बाजारातील साखरेचे दर सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अदरकाला कमाल 16,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 11,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। नंबर 4 वर आहे राहता बाजार समिती। येथे अदरकाचा कमाल भाव 16,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला। नंबर 3 वर आहे मुंबई बाजार समिती। मुंबई बाजारात अदरकाला कमाल 17,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 13,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। नंबर 2 वर आहे नाशिक बाजार समिती।
नाशिकमध्ये उच्च प्रतीच्या अदरकाला कमाल 20,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 15,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. आणि आजच्या दिवसातील नंबर 1 बाजार आहे चंद्रपूर गंजवड बाजार समिती. येथे अदरकाला कमाल 18,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक भाव मिळाल्याची नोंद आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. येथे अदरकाला कमाल 16,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 11,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नंबर 4 वर आहे राहता बाजार समिती. येथे अदरकाचा कमाल भाव 16,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला. नंबर 3 वर आहे मुंबई बाजार समिती. मुंबई बाजारात अदरकाला कमाल 17,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 13,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. नंबर 2 वर आहे नाशिक बाजार समिती. नाशिकमध्ये उच्च प्रतीच्या अदरकाला कमाल 20,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 15,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. आणि आजच्या दिवसातील नंबर 1 बाजार आहे चंद्रपूर गंजवड बाजार समिती. येथे अदरकाला कमाल 18,000 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक भाव मिळाल्याची नोंद आहे. देशभरात खरीप हंगामातील पेरण्या अद्यापही सुमारे 23% मागे आहेत. मान्सून उशिरा सक्रिय झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पेरणी रखडली असून जलाशयांमध्ये केवळ 26% पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यात आतापर्यंत केवळ 8% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे. जून महिन्यात राज्यात सरासरी 40% कमी पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुधाच्या दरात लवकरच सुमारे 5% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याचा परिणाम दही, तूप, लोणी, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवरही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बालगुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले असून गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. अकोला जिल्ह्यातील 1,843 शाळांमध्ये 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून अडगाव येथे सर्वाधिक 99 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र बुलढाणासह अनेक भागांमध्ये जून महिन्यात 20%हून अधिक पावसाची तूट राहिली आहे. एल निनोचा परिणाम जाणवत असून गेल्या 30 दिवसांत केवळ 6च पावसाचे दिवस नोंदवले गेले. सेतू केंद्रांवर नागरिकांकडून जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून याबाबत कारवाईची मागणी होत आहे. जुलै महिन्यात केरोसिनचा पुरवठा उपलब्धतेनुसार केला जाणार असून अनेक तालुक्यांमध्ये कोट्याभावी वितरणावर परिणाम होणार आहे. काही भागांमध्ये हलका पाऊस झाल्यानंतर बियाणे व खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढल्यास खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र इगतपुरी, सुरगाणा आणि नाशिक परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने भात, नागली आणि स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम झाला आहे. भूसंपादनाच्या मोबदल्यावरून अनेक ठिकाणी शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. काही ठिकाणी प्रशासन हेक्टरी लाखोंचा मोबदला देण्यास तयार असताना शेतकरी एकरी कोटींच्या मागणीवर ठाम आहेत. हिंगोली जिल्ह्यात सावकारांकडून मोठ्या प्रमाणात कर्जवाटप झाले असून शेती कर्जाऐवजी बिगरशेती कर्जाला अधिक मागणी असल्याचे चित्र आहे. कौटुंबिक वाटणीच्या जमिनींची मोजणी आता केवळ 200 रुपयांत आणि महिनाभरात पूर्ण करण्याची जलद सेवा सुरू करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले असून 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी विविध जिल्ह्यांतील बँकांनी पात्र खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सोलापूर, बार्शी आणि माढा तालुक्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील हजारो घरे अद्याप अपूर्ण असून लाभार्थ्यांना मिळणारे 2.10 लाख रुपयांचे अनुदानही रखडले आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक द्राक्षबागांवर संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. विदर्भात जून महिन्यात 39% कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या खंडित पावसामुळे बियाणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेसह इतर योजनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले असून धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि दरडप्रवण गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही 42% पावसाची तूट असल्याने भातशेती संकटात आहे. बोगस पीक विमा प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली असून गत हंगामातील संशयित अर्जांची चौकशी केली जाणार आहे.
जवळपास 44,000 हेक्टर क्षेत्रावरील विमा अर्जांची तपासणी होणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. काही जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पाणीटंचाई गंभीर बनली असून टँकरची मागणी वाढली आहे. दुसरीकडे अमळनेरमध्ये बारदाण्याचा तुटवडा दूर झाल्याने शासकीय खरेदी पुन्हा सुरू झाली आहे.